आम्हाला लागली भूक. नाश्ता द्यायला भाऊनी. कोणी दिला? दोघापैकी कोणी दिला? अरे इकडे बघ. मेरे साथ रहोगे तो ऐसे रोज रोज खाने को मिलेगा. ठीक आहे, असंच भेटत जा मला, असं देत राहा. 20 रुपयाची पावती पाडून आम्ही लागलो आपल्या लोकेशनवर जायला. आता तुम्ही वा काय लोकेशन कुठलं आहे जर व्हिडिओ बघितला असेल तर. ठीक आहे चला. चला दाखवतो आम्ही कुठं चाललो ते. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. हा गणेशचे टाइम काढून यावं लागतं किल्ला बघायसाठी. आता गाड्याचा पहिला दरवाजा आला. चला सर पुढं. तर भावांनो नमस्कार. आम्ही आलेलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती. आजचा टॉपिक आमच्या या किल्ल्याविषयीच राहणार आहे. किल्ल्याविषयी तर तुम्हाला पण भरपूर माहिती आहे, पण तरी आम्ही आमची म्हणजे थोडीफार माहिती तुम्ही ऐकत झाला. माहिती म्हणजे आम्ही माहिती नाही देणार एवढी, आम्हाला काय माहिती नाही. आम्ही तुम्हाला दृश्य दाखवणार ते बघा तुम्ही, कारण तुम्ही घरी बसणार, आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. हे बघा भावानी नवीन चॅनल सुरू केलं आहे. भाऊ जरा त्या चॅनलचं काय म्हणतात इंट्रोडक्शन देणार. तर भावा ये इकडं. शॉर्ट फॉर्मचा आपण चॅनल ओपन केलं आहे, त्याचं नाव आहे विकेट मेडिकल. त्याचा उद्देश असा आहे प्रत्येक विकेंडला कोणत्या गडावरती जायचं आणि त्यात जाणून घ्यायचा. पहिल्यापासूनच गड फिरायची पूर इच्छा होती, पण काय कारण असतं फिरलो नाही लहानपणी, मग आता फिरायचं. बस. तर भावाला खरंच सपोर्ट करा. भावाची इच्छा आहे. इच्छा होणं पण लय महत्त्वाचं आहे हो, कारण व्हिडिओ बनवणं म्हणजे एवढं पण सोपं नाही. आता सोपं का नाही माहिती का, आपण व्हिडिओ सोडणार, ते व्हिडिओ व्ह्यू घेणार नाही, कोणी लाईक करणार नाही. जरा कमी जादा लाईक आले ना तर जरासं मनाला आहे ना खरंच जरासं वेगळं वाटत आहे. त्यामुळं सपोर्ट करत जरा बाई, कारण तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला म्हणजे नवीन व्हिडिओ बनवण्याचं काहीतरी बरं पडतंय. त्यासाठी हा आहे गडाचा दुसरा दरवाजा बघा. आता गोंधळ झाला बघा. आता झाला पाऊस सुरू. आम्ही सगळं रेनकोट वगैरे सगळं काढून बसलो. आता परत पाऊस सुरू झाला. दिसतं का पाऊस? एवढा काय दिसणार नाही, पण भाई नजारा बघून घ्या कसा आहे. सगळं डोंगर बघा, ढगं दिसतात. फिरून घ्यायचं, मजा करायची. घरी बायको पार विषय नाही, बायकोचा बायको आणणार नुसतं मला सोडून फिरताय. गडाचा तिसरा दरवाजा. कसं बांधलेलं आहे महाराजांनी बघा, कसला विचार केला असेल. इथं स्कॅनर आहे. मला वाटतं हे स्कॅन केल्यानंतर दरवाजाची माहिती येत असणार. हे बघा, मला वाटतं त्या काळात जर हल्ला जर होत असेल तर इथनं नजर ठेवता येत असेल, त्यासाठी खिडकी आहे बघा, बारीक बारीक. वाघ बघा आमचं निरीक्षण करून राहिलं, हसत आहे. जसं जसं वरती येणार तेवढं एकदम सुंदर परिचय ठेवलेला आहे गडाचा. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे बघा. मस्त एकदम शांत असं, गर्दी नाही काय नाही. ठराविक गर्दी आहे बघा. गार्डनचा प्रकार केला आहे.
बघा इथं बोर्ड लावलेला आहे. एवढं जरी प्लॅस्टिकचं काही खाद्यपदार्थ तुम्ही आणलं प्लॅस्टिकमध्ये तर खाऊन ते आपलं आपलं घेऊन खाली घेऊन जात चला, नाही तर डस्टबिन इथं ठेवलेलाच आहे, डस्टबिनमध्ये टाकत चला. अलीगडावर तर नक्की फिरायला या. पाण्याची पण सोय, फिल्टरचं पाणी. ते पाणी घेतलं का रे बघा प्यायला? घे ना बॉटल भरून, हायवरती किती जड होत्या विचार करू शकत नाही माणूस. जायचं घ्या पायऱ्याने. आणि हा नवीन पायऱ्या इकडं. त्याशिवाय जागेच वरती पायऱ्या खाणं पण थोडं आपल्यासारख्याला अवघड वाटतं, पण त्या काळात शिवाजी महाराज आणि त्यांचे त्यावेळेस ते जात होते, पण आपल्याला ह्याच पायऱ्या चढणं होत नाही, ते चढतात बघा. अरे फिलिंग ढगात भावाने एक फोटो का नीट काढला तर भाऊ भाऊ म्हणतो डायरेक्ट पेमेंटच सुरू करा मला. भाई सगळे फोटो मला घ्यावा लागतो. हा भाई ना याला फोटो काढायला लावले नाही, काय करतो 5 मिनिटं थांबा म्हणतो, त्याच्यात आमचा सगळा मूड खराब होऊन जातो फोटो काढायचा. आणि भाई मी एकदम प्रोफेशनल फोटो काढतो. तर हा भाई काय म्हणतो, मी म्हणलो याला पेमेंट सुरू करून टाकतो, म्हणतो नाही नाही जमत नाही, असं असतं बरं याला याच्या पेमेंट दिलं तर चालेल मला, तसं काही विषय नाही. अरे म्हणजे मग तो म्हणणे मी पर्सनल पेमेंट मधून पगार द्यायचो. म्हणजे मला पर्सनल पेमेंट पाहिजे, लय नाही 1000 रुपये रोज पाहिजे असं बस. त्याला 1000 रुपये रोज पाहिजे, काय बोलायचं. 1000 रुपये रोज द्यायचं म्हणल्यावर अवघड आहे बाबा. तर भावांनो हा आला दरवाजा नंबर 5. बघा कसलं 5 आहे भावा का 4 आहे? अरे पण इथं नंबर 5 दिला आहे. त्याचा दरवाजा, या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा. बघून घ्या कसले काय म्हणा तुला. शिरले आमची आम्ही फक्त गणपती बुडवायला आता आणि वरतीत नाचवला, बस हेच राहिलेलं आहे आता, बाकी राहिलं. तर या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा. दरवाजा बघा जबरदस्त. तसं पाहायला गेलं ना हा गड म्हणजे पायऱ्या का एवढ्या अशा जड वाटत नाही बरं का चढण्यासाठी. कारण असं नॉर्मली असं चढलोय बा आम्ही. बघा तटबंदी तटबंदी तटबंदी. नमस्कार. कचरा करायचा नाही इथं आल्यानंतर, अजिबात कचरा करायचा नाही. कचरा करणार ते बघा हे शिवनेरी किल्ल्याचा नकाशा. तिकीट काउंटर, महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा. तुम्ही वाचा. आता एवढे दिवसभर आमचं फिरणं होतं हे नाही माहीत नाही, पण तरी पण फिरण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत बघत राहा. कसं आहे लोड घ्यायचा नाही, कारण आता सगळं बघून घ्यायचं. जरी मी म्हणलं व्हिडिओ तर काय काय बघणं होईल ते, पण प्रयत्न तर सगळं बघण्याचाच करणार आम्ही, कारण आजचा दिवस त्याच्यासाठीच आहे. आणि विषय काय झाला जर आमचं नाही हो हा नाही, थोडा उशीर पण झाला, पण तरी पण तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू पूर्णच गड. मी सकाळी उठलो झोपेतून 8 वाजता, हे लगेच बोखंडी येऊन बसलेत आमच्या. चला गड फिरायला जायचं आम्हाला, चला. भाई आम्ही सुट्टी घेतली ना, हा का म्हणतो नाही आज जायचं नाही आम्हाला. मग काय विषय, आमची सुट्टी वाया जाईल ना, त्यामुळं म्हणलं जायचंच आज. त्याच्यात हा मेंबर पण बदलू लागला, तरी आम्ही याला मान्य केलं माहिती हो. हा. मीच म्हणलं तर चालायचं म्हणून. नाही मेन हा मेंबर बदलत होता माहिती का. याला 3 याला दिवसापासून planning 3 केलं, दिवस काय झाला काय आम्हाला नाही का, बोलला. दुसऱ्या गाड्यावर जायचं होतं म्हणजे आम्हाला. दुसऱ्या गाड्यावर जायचं होतं, पण भाई मला त्या गाड्यावर लय गर्दी सध्या. आणि तुम्हाला माहिती पण असं तो गड कोणचा आहे सध्या लय ट्रेंडिंग Comment चालू करा आहे. तो गड कोणचा आहे. हा त्या गाड्यावर जायचं होतं त्याला आम्हाला. आमचा ट्रॅक कॅन्सल होऊन आम्ही शिवनेरीचा ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आलोच. तर गडावर आहे ना शिवाई देवी नावाचं मंदिर आहे असं म्हणतात.
महाराजांचं नाव या देवीवरनंच छत्रपती शिवाजी महाराज असं ठेवण्यात आलेलं आहे. तर आम्ही तिथं चाललो आहे, तिथं जाऊन दर्शन करतो. जर जमलंच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण करतो आहे. चला, दरवाजा आहे, या दरवाजाचं नाव आहे शिवाई देवी दरवाजा.